एक बेंटेक्सचा कार्यकर्ता ज्या लेवलला जाऊन बोलतो त्याचा निषेध करण्यासाठी आपण सर्वजण इथं आलेलो आहोत। पण एक गोष्ट तुम्ही सर्वांनी समजून घेतली पाहिजे की हा लढा फक्त एका वक्तव्याचा नाही आहे, हा लढा विचाराचा आहे। या महाराष्ट्रामध्ये आपल्या आधीच्या पिढीने आणि आपण सर्वांनी एक सुसंस्कृत राजकारण हे बघितलेलं आहे। याच ठिकाणी याच्या आधी अनेक सभा आपण सर्वांनी बघितल्या असतील। त्या सभेमध्ये शेतकऱ्याचं हित, लोकांचं हित, युवा, महाराष्ट्रासाठी योग्य असं धोरण याच्यावर भाषणं झालेली आहेत। आणि याच पवित्र भूमीमध्ये आपण आज सर्वजण तोच विचार जपण्यासाठी, ती संस्कृती जपण्यासाठी इथं आलेलो आहोत। त्यामुळे फक्त या तालुक्याचा, या जिल्ह्याचा हा विषय नसून हा विषय अख्ख्या महाराष्ट्राचा आहे, महाराष्ट्र धर्माचा आहे। म्हणून हा लढा जो तुम्ही इथं सुरू केलेला आहे तो फक्त या भागाचा नसून या अख्ख्या महाराष्ट्राचा आहे, हे आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे। अनेक नेते इथं उपस्थित आहेत, आमचे अध्यक्ष आहेत, आजी खासदार, माजी खासदार, आजी आमदार, माजी आमदार, माजी मंत्री, सामाजिक कार्यकर्ते, पदाधिकारी, माता भगिनी, पत्रकार, माझ्यानंतर अनेक लोक बोलणार आहेत। फक्त मी आपल्या सर्वांना एवढंच सांगणार आहे, विचार हे आपल्या सर्वांना जपावे लागतात। आम्ही सुद्धा खालच्या लेवलला जाऊन बोलू शकतो, जिथं पाहिजे तिथं आम्ही आक्रमक बोलतो, पण आम्ही राजकारणाची नाही तर शब्दाची पातळी कधी सोडून बोलत नसतो। काही दिवसांपूर्वी माझा एक व्हिडिओ तुम्ही सर्वांनी बघितला, अधिकाऱ्याच्या बाबतीत मी बोललो, पण बोलत असताना तिथं मर्यादा कुठल्या आम्ही ओलांडल्या नाही। लोकांच्या हितासाठी आम्हाला काही गोष्टी बोलाव्या लागतात, लढाव्या लागतात, पण ते करत असताना आमच्या आधीच्या पिढीने कुठला विचार जपला, आज आम्ही कुठला विचार जपायचा आहे आणि उद्याच्या पिढीसाठी काय उदाहरण आपल्या सर्वांना द्यायचंय हे आम्ही सर्वजण विचार करतो आणि त्या पद्धतीने आम्ही वागत असतो। छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा फुले, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, या सर्व महामानवांनी आपल्याला विचार दिले। त्या काळामध्ये त्यांनी जो संघर्ष केला तो संघर्ष सोपा नव्हता। आज जयंती निमित्ताने आपण महामानवांना वंदन करतो, त्यांच्या समोर नतमस्तक होतो, पण त्यांचे विचार काय असतात हे आपण सर्वांनी समजून घेतले पाहिजे आणि तेच विचार आपल्या आधीच्या पिढीने जपले आणि तीच आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। नाही तर आजच्या राजकारणामध्ये काही लोक स्वतःला चाणक्य समजतात। काही दिवसांपूर्वी आपण सर्वांनी पेपरमध्ये जाहिरात बघितली असेल, एका नेत्याची जाहिरात, बेनामी जाहिरात। आम्ही जे काय करतो खुल्लम खुल्ला करतो, आम्ही कोणाला घाबरत नाही। आमच्या पाठीमागे नाव आहे, आमच्या बरोबर लोक आहेत, आम्ही नाही कोणाला घाबरत। पण तुम्हाला तुमची जाहिरात देण्यासाठी बेनामी जाहिरात द्यावी लागते। पण मी त्यांना सांगतो, त्या नेत्याला जाहिरात देऊन तुम्ही नटसम्राट होऊ शकता, नटवरलाल होऊ शकता, पण तुम्ही लोकनेता होऊ शकत नाही। लोकनेता व्हायला लोकांचा पाठिंबा तिथं लागतो। हे सर्व जे मोठे नेते होऊन गेले, हे सर्व लोकनेता होते, त्यांनी लोकांच्या हितासाठी कार्य केलं।